वाघापूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुमाऊली भगवान डोणे महाराज यांच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महापूर। श्री विठ्ठल बिरदेव, श्री हालसिद्धनाथ, श्री आप्पाजीवाडी भाकणूककार मानकरी, श्री गुरुमाऊली भगवान डोणे आणि सिद्धार्थ डोणे वाघापुरे महाराज यांच्या दर्शनासाठी वाघापूर येथे भक्तांचा महापूर लोटल्याचे पाहावयास मिळाले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाघापूर येथील श्री विठ्ठल बिरदेव हालसिद्धनाथ यांच्या दरबारामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला होता। यावर्षी काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे आकर्षण म्हणजे माऊलींचे रथ वाहणारी बैलजोडी, धनगरी वालंग, हलगी। सकाळी 7 वाजता स्त्रींचा अभिषेक, यानंतर आरती, सकाळी 8 वाजता पाद्यपूजन, नामस्मरण, जप व ध्यान, सकाळी 10 वाजता वालंग मिरवणूक, ग्रामदैवत ज्योतिर्लिंग देवाला वस्त्रे आणि प्रसाद अर्पण करून सकाळी 11:30 वाजता महाप्रसाद, धनगरी ओव्या आणि सायंकाळी आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली। या सर्व कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। डोणे महाराज त्यांचा भक्त समुदाय महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो। गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। संध्याकाळी आरती झाल्यानंतर या दिवसभरातील कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी भव्य रक्तदान शिबिर देखील आयोजित केले होते। रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। गेले 31 वर्ष झाले गुरुपौर्णिमा महोत्सव इथं आमच्या घरी चालू आहे। हालसिद्धनाथांचं विठ्ठल बिरदेवाचं वास्तव्य आहे। ज्यावेळी 31 वर्ष आता सुरुवात आहे, ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी गुरुपौर्णिमा ही 1 किलो तांदूळ आणि 1 किलो जे काय रवा जे काय करून जे काय तेवढीच जे काय मोजकी इचलकरंजीची जे काय राजू देवाप्पा साळुंखे यांच्या घरातली लोक आणि आमच्या जे काय घरातली आणि ह्या माध्यमातून जे काही गुरुपौर्णिमा जे काय चालू केलेली आहे, हालसिद्धनाथाने आणि विठ्ठल बिरदेवाने आणि संत बाळामाने मी त्यांच्या पायाची डोळा किंवा माझा मुलगा आहे, आमचं कुटुंब जे काय आहे, देव माझा मोठा आहे, मी मोठा नाही, त्याच्यामुळं जे काय आज जे काय महाप्रसाद चालू आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात जे काय आषाढी एकादशी दिवशी सकाळी अभिषेक घालून जे काय पारायण चालू केलं। पारायणची सांगता काल झाली आणि आता जे सध्या आजचा जे काही गुरुपौर्णिमेचा दिवस आहे ही हालसिद्धनाथांनी जोडलेली माणसं आहेत, मी जोडलेली नाहीत। आणि आता सध्या जे काय आजचा महाप्रसाद माकवळ ते 2 मंदिर आहेत हालसिद्धनाथांचे, जे काय गोठणावरचं गावातलं, अधिक जे काय सौंदलगडचं जे काय हालसिद्धनाथ मंदिर, अधिक जे काय आपल्या हदनाळचे चव्हाटा मंदिर, या 4 गावचे जे काय वालगे जे काय मानकरी जे काय कुर्ली आप्पाजीवाडीचं जे काय मानकरी येऊन कार्यक्रमाला उपस्थिती राहून आजचा जो हा प्रसाद आहे तो कमीत कमी 14-15 हजार लोकांचा प्रसाद आमच्याकडे जे काय हालसिद्धनाथ महाराज, ज्योतिबा, विठ्ठल बिरदेव, संत बाळोमा जे काय करून घेत आहेत। आणि जे ही सेवा आहे ही माणसं जे काय विकत आणलेली नाही, हे सेवाभावी जे काय येऊन इथं राबून जे काय त्यांच्या अंतकरणातून जे काय इथं डोकं टेकतात आणि त्यांचं काम जे काय श्री हालसिद्धनाथ, विठ्ठल बिरदेव, संत बाळोमा, ज्योतिर्लिंग जे काय हे करत आहे। मी एक माध्यम आहे, तसंच जे काय प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक आमुष्याला 1000 लोकांचा प्रसाद असतोय। त्यावेळी जे काय लोक येतात, दरबार घेतात, जे काय कुठल्याही भक्ताला जे काय माझ्याकडे विचारायचं जे काय महाराजांनी काय एक नारळ तुम्हाला बांधून दिला काय, किंवा 500 रुपये घेतले किंवा 5000 घेतले किंवा एक 10,000 घेतलं, त्या आमचा देव जे काय पैसा घेऊन बंधन बांधून किंवा लिंबू नारळ दोरा हा आपला देवच नाही। जे काय माझ्याकडे येतात ती भक्त जे काय अंतकरणापासून श्रद्धेतून लोक येतात, दर्शन घेतात आणि त्यांचं जे काय संकट आहे ते निवारण करणारा जे काय हालसिद्धनाथ, विठ्ठल बिरदेव, संत बाळोमा जे काय आहे। जय श्री हालसिद्धनाथ। आज गुरुपौर्णिमा निमित्त सकाळी नाथांच्या आणि विठ्ठल बिरदेवांच्या पादुकांना अभिषेक झालं, त्याच्यानंतर जप साधना झाली, त्याच्यानंतर ज्योतिर्लिंगाच्या भेटीसाठी वालंग सोहळा घेऊन आम्ही सर्वजण नैवेद्य दाखवण्यासाठी गेलो। तिकडून आल्यानंतर आता महाप्रसाद चालू झालेला आहे आणि समाजसेवेसाठी आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। अशा प्रकारे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम वर्षाला आमचा चालू आहे। यावेळी भाकणूककार सिद्धार्थ डोणे महाराज, भगवान डोणे यांचे चिरंजीव अवतार डोणे हे देखील उपस्थित होते। यावेळी भक्तांचा मोठा जनसमुदाय पाहावयास मिळाला। KK न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार।